शतकाची परंपरा असलेल्या शांती महोत्सवास 28 ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला आहे। स्थानिक जलालपुरा भागात मोठ्या देवीची विधी व पूजा अर्चना करून स्थापना करण्यात आली। त्याचप्रमाणे शहरात व परिसरात ठिकठिकाणी सार्वजनिक मंडळाकडून देखील जगदंबा देवीची स्थापना करण्यात आली। कोजागिरी पौर्णिमेपासून 11 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात राज्यातून भाविक खामगाव येथे दर्शनासाठी येत असतात। या उत्सवाचे महत्त्व 115 वर्षानंतर देखील अबाधित आहे। सकाळी 9 वाजेपासून पूजेस सुरुवात होऊन देवीची स्थापना करण्यात आली। खंडग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे दुपारी 3 ते पहाटे 4 वाजेपर्यंत दर्शन बंद राहील। 6 नोव्हेंबर पर्यंत साजरा होणाऱ्या या उत्सवात 4 नोव्हेंबर रोजी महाप्रसादाचे प्रीत होणार आहे। भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहरात सन 1908 पासून हा उत्सव साजरा करण्यात येतो। तसेच जगदंबा मातेचा उत्सव आता खामगाव शहर आणि परिसरात बिलकपाडा ठिकाणी उत्साहाने साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे। आंध्र प्रदेशात निजामाबाद जिल्ह्यात उदगाव आहे। नांदेड जिल्ह्याची सीमा संपल्यानंतर मारा सिमेंट नंतर आंध्र सीमेस प्रारंभ होतो व सीमेपासून काही अंतरावर हरिद्रा नदी वाहते। या नदीच्या काठी मातेचे विस्तार होते। कालांतराने बोधन गावाच्या मध्यभागी मातेचे जागृत स्थान स्थायिक झाले। तेथून देवी खामगावात आली। बिड्याच्या व्यवसायाकरिता लागणाऱ्या पाण्याच्या व्यवसायाकरिता बोधन येथे त्यांचे येणे जाणे राहायचे। त्यामुळे ते बोधनच्या मातेचे भक्त झाले। लोहगाव येथे मातेच्या मूर्तीची स्थापना करून उत्सव साजरा करत कालांतराने ते बिड्याच्या व्यवसायाकरिता खामगाव शहरात येऊन आपला व्यवसाय सुरू केला। त्यानंतर खामगावात त्यांनी आपल्या स्वतःच्या बिडी कारखान्यातील सर्व जाती धर्माच्या कामगारांच्या सहाय्याने हा उत्सव सुरू केला। हीच प्रथा आजही सुरू आहे। या उत्सवाकरिता भक्तगण अतिश्रद्धेने मुंबई, पुणे, नागपूर, तुळजापूर, वडोदा, कोल्हापूर तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून देवीच्या दर्शनाकरिता खामगाव येथे येतात। ही देवी जागृत मानली जात असल्याने भाविकांसाठी या उत्सवाचे वेगळेच असे महत्त्व आहे। उत्सवामध्ये जगदंबेच्या दर्शनासाठी भक्तांकरिता 24 तास आईच्या दरबारात असतो। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।